राधा नावाचं कॅरेक्टर प्ले करते आणि ही अत्यंत कंट्रोल्ड आणि बॅलन्स्ड आणि सटल कॅरेक्टर आहे. राधा म्हणजे दोन एक्स्ट्रीमिस्ट्समध्ये बॅलन्स साधण्याचं काम या कॅरेक्टरने केलेलं आहे या फिल्ममध्ये. आणि देऊळ बंद म्हणजे हे टिपिकल आपण जशा देवाच्या मूव्हीज वगैरे बघतो तर तशी काही फिल्म नाही आहे. म्हणजे लोकांचा एक गैरसमज होऊ शकतो बघताना, बट फिल्म बघितल्यावर लोकांना कळेल की बेसिकली स्पिरिच्युॲलिटी आणि रिलिजियस हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर त्या खूपदा मिक्सअप केल्या जातात. तर रिलिजियस असणं हे वेगळं आहे आणि स्पिरिच्युअल असणं हे वेगळं आहे. तर स्पिरिच्युॲलिटी आणि सायन्स म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान हे कसे एकमेकांशी रिलेटेड आहेत, म्हणजे खूप वर्षांपूर्वी काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या आहेत त्याच विज्ञान तेच सांगतं आहे आपल्याला. सो ह्या गोष्टी खूप उत्तम पद्धतीने ह्या फिल्ममध्ये मांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मोहन जोशी हे जे स्वामी समर्थांचा रोल करत आहेत ते एक अध्यात्माची साईड घेऊन बोलत आहेत आणि गश्मीर म्हणजेच राघव हे कॅरेक्टर आहे जो एक सायंटिस्ट आहे आणि तो कंप्लीट नास्तिक दाखवला आहे, बट तो विज्ञानाची बाजू घेऊन पण फायनली दोघंही जे बोलत आहेत ते एकच बोलत आहेत किंवा ती एकच गोष्ट आहे हे आपल्याला बघताना कळतं. त्यामुळे खूप गोष्टी रिलेट करता येतात आपल्याला आणि खूप नव्याने पण काही गोष्टी कळतात आपल्याला. पर्सनली मी नास्तिक आहे, म्हणजे मी नाही मानत, म्हणजे मूर्तीपूजा वगैरे मी कधीच केलेली नाही आहे किंवा करतही नाही. पण हां, पण अशी एक शक्ती आहे, आपण आज ज्या अर्थीकडे आहोत हे जग आहे त्या अर्थी एक अशी शक्ती आहे अस्तित्वात. पण मी निसर्गाला देव मानते जो आपल्याला दिसतो. निसर्ग हा आपल्याला साक्षात दिसतो. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यापेक्षा ज्या गोष्टी दिसत आहेत त्या प्रिझर्व करा, त्यांची पूजा करा, स्वच्छता पाळा, तर तुम्ही आपोआप देव तुमच्या पाठी आहे. काश्मीरबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आणि तो अत्यंत जेंटलमन माणूस आहे आणि त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. म्हणजे जरी त्याची ही पहिली दुसरी फिल्म असेल तरी प्रचंड अभ्यास आहे त्याचा. म्हणजे कॅमेराला घेऊनसुद्धा डिरेक्शन, ॲक्टिंग सगळ्याच बाबतीत खूप अभ्यास आहे. त्यामुळे मी खूप त्याला प्रश्न विचारायचे आणि पण तो खूप शांतपणे मला सगळं छान समजावून सांगायचा. तर मोहन सरांबरोबर तर म्हणजे आम्ही ऑलमोस्ट एव्हरी डे ते होतेच, बिकॉज ते तर मुख्य भूमिका करतात. तर त्यांच्याकडून तर खूप शिकायला मिळालं. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अत्यंत खूप छान आहे आणि त्यांनी हे कॅरेक्टर खूपच छान प्ले केलं. त्यांची जी सहजता आहे एक अभिनय करण्याची ती त्याच्यात म्हणजे ती खरंच घेण्यासारखी आहे. आणि आम्ही त्यांचा सीन चालू असताना आम्ही नोटीस करायचो ते कसं काम करतायत किंवा काय करतायत. तर त्यांना आधी काही प्रिपेअरही करावं नाही लागायचं. ते इतक्या सहजपणे अभिनय करतात. तसं एक दिवशी जमेल अशी आशा करते.